आता राज्यसभेच्या निवडणुकांचं बिगुल लवकरच वाजणार असून या संदर्भात नेमक्या या निवडणुका कुठे कुठे घेतल्या जाणार आहेत या संदर्भाची महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे। दरम्यान निवडणूक आयोगाने एक मोठा निर्णय घेतलाय। राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 56 जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे। 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे। त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे। रिक्त होणाऱ्या 56 पैकी 6 जागा महाराष्ट्रातल्या आहेत। महाराष्ट्रातल्या खासदारांची नावे पुढील प्रमाणे: कुमार केतकर काँग्रेस, वंदना चव्हाण राष्ट्रवादी, शरद पवार गट, प्रकाश जावडेकर भाजपा, मुरलीधरन भाजपा, नारायण राणे भाजपा, अनिल देसाई ठाकरे गट। दरम्यान ज्या राज्यात राज्यसभा निवडणुका होणार आहेत त्यात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, कर्नाटक, उत्तराखंड, छत्तीसगड, ओडिशा, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशचा समावेश आहे। राज्यसभा सदस्यांची निवड राज्यांच्या विधानसभेत निवडून आलेल्या सदस्यांकडून करण्यात येते।